क्षमा असावी आचार्यजी, मी काही चुकीचं बोलले का? कोण आहे ही मुलगी द्रुपद? ही मोरोपंतांची मुलगी आहे आचार्यजी. मोरोपंत वेदांती विद्वान आहेत आचार्यजी. काशीत ह्याच पेशव्यांच्या धाकट्या भावाकडे चाकरी करत होते हे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात बाजीरावांनी त्यांना पिठूरला बोलावलं. परंतु आचार्यजी, आपण असे एकदम मौन झालात. मी असतो तर. मूर्खा, आम्ही पोरासोरांच्या तोंडी लागत नाही. शास्त्रार्थाच्या पण काही मर्यादा असतात आणि सदैव आपल्या समकक्षाबरोबरच वादविवाद चांगला असतो, शोभनीय असतो. आणि असं नको समजूस द्रुपद की आम्ही हे प्रकरण विसरलो आहोत. बाजीरावाने आम्हाला डिवचून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. Your Majesty, Sir Harold Mallon. नमस्कार मिस्टर मॉलन. बरंच नाव ऐकलं होतं आपलं. सौभाग्य हे की आज भेट झाली. तसं कसं वाटलं आमचं पिठूर? You should ask my wife's opinion. Have pleasure to meet you, Your Excellency. आज या बच्चीने मला फारच इम्प्रेस केला. असं वाटलं जसं मला बरंच काही शिकायचं आहे. शी इज अ डिलाइटफुल चाइल्ड. काय नाव आहे आपला? नाव सांग मनू. माझं नाव मणिकर्णिका आहे. मानिकानिका? Harry, what is the meaning of Manikanika? It's another word for the great river Ganges. Oh, Manikanika, beautiful name. मैं आपल्याला एक प्रेझेंट देऊ इच्छित आहे. घ्यावे? आपल्यासाठी. मनू घे ते मनू, भेट आहे. ह्या गरीबाला स्वप्न दाखवू नका. स्वप्न नव्हे मोरोपंतजी, तुमच्या कन्येच्या भाग्यात राजयोग आहे. अहो, ती राणी बनणार आहे. राणी. राणी? तुमची मुलगी फक्त नावाची राणी नसेल. अहो, ती तर इतिहास घडवेल. इतिहास. माझी मनू राणी बनणार? आचार्यजी, कुठल्या देशाची राणी होणार आहे मनू? झाशी नरेश, महाराजा धीरज, श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर दरबारात येत आहे. तो
अक्षर्यो हरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु उत्तिष्ठ ब्राह्मणस्पतये देवानि यज्ञे निबो. काय झालं जानकी? तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये तो. वहिनी साहेब, ना आम्हाला तुमच्यासारखी चाल खेळता येते आणि ना खोटा आनंद दाखवायचा गुण आमच्यापाशी. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु उत्तिष्ठ ब्राह्मणस्पतये देवानि यज्ञे निबोधयात्. आयु प्रणवं वृक्षरारिज्वा सन्तु पन्तः ये सर्वायो यन्तु नो वरेयम् अमरेयमा संभगो नो निन्यात् संजा. आमच्या हक्कावर कब्जा करून आपण या तख्तावर चैनीत बसू शकणार नाही चाचा जान. महाराज गंगाधर रावांचा विजय असो. महाराजांचा 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 महाराजांचा. झाशीच्या या वारसाचं रक्षण करा प्रभू. इथे सगळे त्यांचे शत्रू आहेत. महाराज गंगाधर रावांचा विजय असो. महाराज गंगाधर रावांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. युअर मॅजेस्टी, तुम्ही राजा जरूर आहात, पण हे लक्षात ठेवा, पॉवर अजून एक कंपनी बहादूर कोर्ट ऑफ वॉच छपाशी आहे. महाराजांचा विजय असो. 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 काय पाहताय तात्या दीक्षित? आपल्या आयुष्याचं रीते पण पाहतोय. काय करणार दीक्षित? आमच्या जन्मकुंडलीत इतके तेजस्वी ग्रह आहेत की कोणाशी मेळच जमत नाही. श्रीमंत सरकार, या सेवकास एक वार संधी तर द्यावी. महाराज गंगाधर रावांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराज, काय झाले शामराव? सर्व कुशल तर आहे ना? अनर्थ झाला महाराज. चिरगावच्या राजाराव बक्षसिंहाच्या बंडाला गोऱ्याने पूर्णपणे चिरडून टाकलंय महाराज. आणि आज त्यांच्या किल्ल्यावर कब्जा करून त्यांची परिवारासमवेत निर्घृण हत्या केली आहे महाराज. श्रीमंत, हे तर घडायचंच होतं श्रीमंत. गप्प बसा राम तुलाजो. ह्याच मानसिकतेचा फायदा उठवतायत हे फिरंगी. आम्ही काय करणार? आमच्या आसपासच्या राजांनी बांगड्यात जणू भरले आहेत. काय हा विरोधाभास आहे की 100 वर्षांपूर्वी हेच इंग्रज वर्षानुवर्ष पुण्याच्या पंतप्रधानांसमोर त्यांचं नाक घासत होते, आणि आता आमच्याच राज्यात आम्ही कैद्यांप्रमाणे जगतोय. पण आम्ही असं होऊ देणार नाही. झाशी नरेश नरेशच असेल. खरा
खुरा नरेश महाराजांचं 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 महाराजांचं. चल मंदिरा, अगं लवकर चल, वेळ नाहीये. इंदूचा शकून घेऊन जायचंय. सगळं व्यवस्थित ठेव, तिथे वरच ठेव सगळं. आणि बघ, हे दागिने डब्यावर ठेव. हो हो, सांभाळून ठेव. ताई, काही निरोप असेल ना तर लिहून दे, आम्ही भाऊजींना देऊ. चल. ग्रहांची अशी स्थिती आम्ही आजवर कुठल्याच कुंडलीत नाही पाहिली. तुमच्या कन्येच्या भाग्यात राजयोग आहे. अहो, ती राणी बनणार आहे, राणी. अहो अप्पा, होतात कुठे तुम्ही? कुठे हरवला आहात? माझ्या लेकीला राणी होताना पाहत होतो. अरे वा, आज प्रेम उतू चाललंय अगदी. मनू, एक दिवसही असा कधी गेला नाही जेव्हा माझ्या लेकीचे मी लाड केले नाहीत. खोटं. जेव्हा बघावं तेव्हा ओरडत असता. अगं, त्या ओरडण्यामागे लपलेलं माझं प्रेम नाही का दिसत तुला? अहो नाही अप्पा, आम्ही सगळं जाणतो. आपण माझ्यावर खूप प्रेम करता आणि आम्हाला हेही माहितीये आपण माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, हो ना? होय मनू, हाच विचार करतो की एक ना एक दिवस तुझं पण लग्न होईल आणि तू पण तुझ्या आप्पांना सोडून. नाही अप्पा, आम्ही कुठेही जाणार नाही. नाही बाळा, कोणतीही कन्या पित्यासोबत आयुष्यभर नाही राहू शकत. पण आपण सदैव मनू सोबतच राहाल, मी सांगून ठेवते तुम्हाला. बर बर. अहो पण अप्पा, आज आपण घाटावर आला नव्हतात ना? ठाऊके तिथे काय झालं ते? हे काय सांगताय तुम्ही विल्सन साहेब? आता आम्ही घाटावर पण नाही जाऊ शकत? युअर मॅजेस्टी, पिठूरचे लोक आपल्या विरुद्ध आहेत. विरुद्ध? अरे, एका छोट्याशा वादविवादाला तुम्ही विरोध म्हणताय? विल्सन साहेब, हीच तर आमच्या धर्माची खास गोष्ट आहे. आम्ही आमच्या धार्मिक विचारांची देवाणघेवाण अशाच प्रकारे स्वस्थ वातावरणात खुल्या मंचावर करत असतो. यानेच आमच्या श्रद्धेला बळ मिळतं. आणि ही रीत तर प्राचीन काळापासून चालत आली आहे. आमच्या मनात तसं काही नाहीये. युअर मॅजेस्टी, आपण त्या इन्सिडेंट्सला गंभीरतेने नाही घेतात. या पोरीने त्या लोकांना फार जास्त बॅडकावलाय. त्याकरता आपण सर्व घाटावर नाही गेलात तर ठीक आहे. गप्परा, श्रीमंत सरकार बोलतायत. जा, पूजेची तयारी कर, मी येतो. जा. विल्सन साहेब, आपण तर स्वतः तिथे हजर होतात. मनूच्या बोलण्यावर प्रभावित होऊन मॉर्लॅंड साहेबांच्या पत्नीने तिला बक्षीसही दिलंय. युअर मॅजेस्टी, लेडी मोरलँड इज हाऊसवाईफ. लॉ अँड ऑर्डर आम्हाला पाहायचं असतं.
आणि ज्या ज्या गोष्टीमुळे तणाव वाढला तर शांती बांग होण्याची भीती हाय, याचं उत्तर आपल्याला नाही आम्हाला द्यावं लागेल. यासाठी आपण घाटावर नाही गेलात तर बरा होय. वा भोळ्या शंकरा, मंदिर तुमचं, मूर्ती तुमची, घाट तुमचा, तरी पण आमच्या आजोबांना त्याच घाटावर जाण्यापासून त्या गोऱ्यानी थांबवावं आणि तुम्ही गुपचूप ध्यानस्थ बसला आहात. अहो, आम्ही तर मानव आहोत, अत्याचार झाले तर सहन करू शकत नाही, पण तुम्ही महादेव असूनही इतके विवश. फार अभिमान आहे ना की आम्ही तिसरा नेत्र उघडला तर दुनियेत हाहाकार माजेल म्हणून. आणि तुमच्या भूमीवर हे धूर्त फिरंगी रक्ताची होळी खेळतायत. केव्हा उघडेल तुमचा तिसरा डोळा? जोपर्यंत आमच्या आजोबांना सर्व मान सन्मान परत मिळणार नाहीत, मी आपल्यावर अभिषेक करणार नाही. जोपर्यंत आमच्या आजोबांना सर्व मान सन्मान परत मिळणार नाहीत, मी आपल्यावर अभिषेक करणार नाही. भगवंताच्या घरात कोण म्हणताय? अण्णासाहेब, ही जी आपली मनू आहे ना, ही भगवंतांना तिसरा नेत्र उघडायला सांगत आहे. भगवंताचे न जाणे कधी उघडतील. आमचे नेत्र तर उघडले आहेत. आता घाटावर जाण्यासाठीचा प्रतिबंध. का आजोबा? आम्ही तर जाणारच. नाही बाळा, काही काळ संयमाने राहावं लागेल. तुम्ही पण घाटावर नका जाऊ. पण का अण्णासाहेब? नाही, आता तुम्ही सर्व तर कानपूरला जाणार आहात ना? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तात्याजी. जी महाराज. आम्ही नवस बोललो होतो की झाशीची गादी मिळताच आम्ही कानपूरला देवी मातेला सोन्याचा मुकुट अर्पण करणार. आमच्या कानपूरच्या प्रस्थानाचा प्रबंध केला जावा. जशी आज्ञा महाराज.